नमस्कार. 17 मार्चला नागपूरमध्ये जी दंगल उसळली त्याच्याबद्दल आज थोडं मी बोलणार आहे. 30 मार्चला गुढीपाडवा आहे. हिंदू नववर्षाचा हा दिवस मानला जातो आणि याच्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 तारखेला नागपूर इथे येत आहेत. तसंच या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील नागपुरात येत आहेत. तसंच नागपुरामध्ये एक डोळ्यांचं हॉस्पिटल आहे, त्याचं लोकार्पण सोहळाही आहे. तर या दोन्ही गोष्टींसाठी म्हणून नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत हे नागपुरात येत आहेत आणि बऱ्याच काळानंतर हे दोघेही नेते एकत्र येत आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे आणि ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच नागपूरमध्ये दंगल उसळली आहे. त्यामुळे या दोन घटनांचं काही एकमेकांशी कनेक्शन आहे का हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं. बरं, प्रत्यक्ष घटना काय घडली तर 17 मार्चला सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल याच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवा ही मागणी करत ते आले जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय त्याच्यापासून जवळच्याच अंतरावर. आणि अशा घोषणा दिल्यानंतर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं प्रतिकात्मक दहन केलं. म्हणजे एका कापडामध्ये गवताच्या पेंड्या होत्या आणि त्याचं त्यांनी दहन केलं की ही औरंगजेबाची कबर आम्ही जाळली, असं प्रतिकात्मक दहन होतं. आता हे कोणत्या हिंसेच्या मार्गाने झालं नव्हतं, तर ते कार्यकर्ते एकत्र आले, त्यांनी घोषणा दिल्या आणि प्रतिकात्मक कबरीचं दहन केलं. तरीसुद्धा पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्यावर दुपारच्या सुमाराला, म्हणजे सकाळी घटना घडली 17 तारखेला आणि दुपारी 3च्या सुमाराला तिथे गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये नागपूरच्या यांच्यावर म्हणजे काही आरोपपत्र दाखल केले गेले, त्यांच्यावर केस नोंदवली गेली. आरोप म्हणण्यापेक्षा केस नोंदवली गेली त्यांच्या या कृतीबद्दल. आता वास्तविक इथे संपायला हवं होतं, पण हे संपलं नाही. तर त्याच्यानंतर अशी अफवा पसरली की जी प्रतिकात्मक कबर जाळली ती त्यातलं जे काही सामान होतं ते हिरव्या कपड्यात होतं आणि त्याच्यावर उर्दूमध्ये काहीतरी लिहिलं होतं. म्हणजे तो कुराणातलंच किंवा अल्लाबद्दलचाच काहीतरी मजकूर होता आणि तो जाळला. त्याच्यानंतर अशी एक अफवा पसरवली गेली जाणून बुजून की कुराण जे आहे मुसलमान लोकांचं पवित्र ग्रंथ तो जाळण्यात आला. आता ह्या अफवा पसरल्यानंतर लगेच आपल्याला माहिती आहे की कोणाच्या धार्मिक भावना आणि विशेषतः मुसलमानांच्या तो दुखावला जाणारच, इतपत आम्ही समजू शकतो. पण ही अफवा होती, त्यामुळे जे झालं आहे ते खरं किंवा खोटं आहे याची पहिली शहानिशा तिकडच्या लोकांनी करायला हवी, पण तसं त्यांनी केलं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय करावं, त्यांनी याचा निषेध करायला हवा होता. त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही, केला असता तरी तो सनदशीर मार्गाने म्हणजे घोषणा देऊन किंवा सरकारला निवेदन देऊन अशा प्रकारे करायला हवा होता, पण त्यांनी तो मार्ग अवलंबला नाही. तर त्यांच्या संध्याकाळचे नमाज पडून झाल्यावर त्यांच्या मशीदीत, त्या भागाची मशीद आहे तिथे एकदम 500-700 लोकांचा जमाव आला आणि त्यांनी अल्लाह अकबर आणि आणखीन काहीतरी उर्दूमध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडे मोठमोठे दगड होते, त्याच्यात लहान मुलं होती ज्यांच्या हातात दगड होते आणि ते दगड असे मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे असं नाही की रस्त्यावरचे दगड उचलले होते, तर सिस्टमॅटिक पद्धतीने ते दगड त्यांनी आणलं. ते केवळ पत्थरबाजी करायला हेच त्याच्यातून प्रतीत होतंय. त्या दगडांचा त्यांनी वर्षाव सुरू केला आणि त्या एरियामध्ये नॉर्मली संध्याकाळच्या वेळेला अनेक वाहनं पार्क केलेली असतात. पण या दिवशी, ज्या दिवशी 7:30-8च्या सुमाराला हा दंगा झाला, मुसलमानांनी केला, त्या दिवशी तिथे गाड्या पार्क नव्हत्या. गाड्या पार्क होत्या त्या केवळ हिंदू लोकांच्या, म्हणजे दुचाकी किंवा चारचाकी या गाड्या फक्त हिंदूंच्या होत्या, कारण मुसलमानांनी आधी ठरवल्याप्रमाणे तो भाग मोकळा केला होता आणि त्यामुळे हिंदूंच्या गाड्या जाळल्या गेल्या. त्यानंतर जे पोलीस आले दंगा म्हणजे काबूमध्ये, नियंत्रणामध्ये आणण्यासाठी, त्यांच्यावरही त्यांनी अटॅक केला, त्यांच्यावरही दगडाचा वर्षाव करायला सुरुवात केली. एका पोलीस अधिकाऱ्याला तर त्यांनी कोयत्याने मारलेलं आहे. म्हणजे पोलिसांच्या वर्दीचा सुद्धा ज्यांनी मान ठेवला नाही
त्या लोकांनी असा दंगा केल्यानंतर सुद्धा आपल्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय निवेदन करतात विधानसभेत की विशिष्ट समुदायाच्या लोकांनी आणि 500 ते 1000 हा समुदाय आहे प्रत्यक्षदर्शी आम्ही जे चॅनलवर पाहिलं, विविध सोशल मीडियावर पाहिलं, त्याच्यात त्यांनी सांगितलं 800 ते 1000 लोक होती आणि देवेंद्र साहेबांनी सेन्सॉर आकडा सांगितला 300 ते 400 लोक होती. आणि हा पद्धतशीर होता कारण त्यांनी त्या भागातली हिंदूंची जी घरं होती त्यांचेच दरवाजे ठोठावले. त्यांच्याकडे शस्त्र होती, शस्त्र अचानक कोणाकडे येत नाही. त्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या आणि आणखीन वेगवेगळे कोयते होते, आणखीन काही शस्त्र होती. ती त्यांनी हिंदूंना पहिली दाखवली आणि घाबरवायचा प्रयत्न केला. हिंदूंची दुकानं होती तीच फोडली, हिंदूंच्या घरावरच हल्ला केला, हिंदू लोकांनाच मारलं. हे एवढं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ असताना सुद्धा मुख्यमंत्री नागपूरचे असून सुद्धा त्यांनी मुसलमान लोक ही होती हा उल्लेख टाळलाय. आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर ज्यांनी हल्ला केलाय त्यांना तर मी सोडणारच नाही, मग ते कुठचेही असोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. कुठचेही असोत, काय हिंदूंनी तर केलेलं नाही आहे. हिंदूंनी शस्त्र आणली नाही, हिंदूंनी दगडफेक केलेली नाही, केली ती मुसलमानांनीच केली. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची आयडेंटिटी लपवण्यासाठी म्हणून त्या एरियात जे CC कॅमेरे होते ते प्रथम त्यांनी काढून टाकले आणि दंगा करताना, हल्ला करताना, दंगल करताना त्यांनी चेहऱ्यावर फडके बांधले होते. का तर त्यांची आयडेंटिटी समजू नये. आता हे एवढं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ असताना सुद्धा अतिशय डिप्लोमॅटिक पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं. आता हे कोणालाही खटकणार आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की 17 तारखेला ही दंगल झाल्यानंतर 18 तारखेला आम्ही सहज तरुण भारत तिकडचा जो वर्तमानपत्र आहे त्याची आवृत्ती पाहिली, तसंच त्याची वेबसाईट चेक केली. आणखीन एक तिकडचं लोकल न्यूजपेपर आहे त्याची वेबसाईट चेक केली, पण त्याच्यावर 17 तारखेच्या दंगलीबाबत एकही ओळीची बातमी, वृत्तांत काही नव्हतं. हे बघून शॉक बसला की जिथे दंगा घडतो तिकडच्याच लोकल न्यूजपेपरमध्ये येत नाही म्हणजे काय, मग हा कोणाचा दबाव आहे वृत्तपत्रांवर. आज तिकडच्या वृत्तपत्रांनी याची गंभीर दखल घेऊन सत्य परिस्थिती कथन करायला हवी होती, तर याबाबत त्यांनी मौन बाळगलं आणि हे अतिशय संतापजनक आहे. अशी वृत्तपत्र का वागतात हे कळत नाही. म्हणजे तुम्ही मुसलमानांना एवढे घाबरता, त्यांच्या विरुद्ध एक ब्रॉ काढायला तुम्हाला भीती वाटते. सोशल मीडियामध्ये आज ट्विटरवर याचा थोडा तरी वृत्तांत अवेलेबल होता 18 तारखेच्या सकाळी. पण आपल्या इकडे मात्र म्हणजे मराठी न्यूज पेपर तिकडचे जे आहेत किंवा मराठी वाहिन्यांवर इतकं उघडपणे तेव्हा सांगितलं जात नव्हतं जेव्हा हे ट्विटरवर उपलब्ध होतं. तसंच काही हिंदी चॅनलवाल्यांनी असं वृत्त प्रसारित केलं की नागपूरमध्ये जी दंगल झाली त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही सोडलेलं नाही आहे. याचा अर्थ काय होतो की विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर मुख्यमंत्र्यांनी काहीतरी ॲक्शन घेतलेली आहे. अशा या संभ्रमित करणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्यामुळे हिंदू कार्यकर्ते जे आहेत किंवा हिंदू ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की नक्की सरकार कोणाचं आहे. आता डबल इंजिन सरकार आहे, महाराष्ट्रातही BJPचं सरकार आहे, केंद्रातही BJPचं सरकार आहे. आणि असं असून सुद्धा जर मुसलमानांचा उल्लेख उघड आमचे राज्यकर्ते करणं टाळत असतील तर ह्याच्यातून आणखीन दुर्दैव ते कोणतं असतं हो लोक. आणि या बाबतीत मला मात्र शिंदे साहेबांचं खूप कौतुक वाटलं आणि शिंदे साहेबांचा अभिमान, त्यांच्याबद्दलचा आदर माझा अनेक पटीने वाढला. त्यांनी निवेदन खूप चांगल्या पद्धतीने दिलं. मुख्यमंत्र्यांनी शॉर्टमध्ये दिलं, पण जे एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी या घटनेबाबत सविस्तर निवेदन दिलं. आणि महाराष्ट्र काँग्रेस समितीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देवेंद्र साहेबांना असं बोलले की औरंगजेब जसा क्रूर कर्मा शासन करता होता तसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि याचा समाचार मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला, पण एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यांनी सांगितलं तुम्हाला लाज वाटते का तुम्ही असं बोलता. त्यांनी काय केलंय, औरंगजेबासारखं कोणतं कृत्य देवेंद्रजींनी केलंय. त्यांनी काय तुमचे डोळे फोडलेत, त्यांनी काय तुमच्या जखमीवर मीठ चोळलंय, त्यांनी काय तुमची कातडी सोडली आहे. अशा प्रकारे अनेक उदाहरणे त्यांनी औरंगजेबाच्या क्रूर कर्माची दिली. आणि अशा प्रकारे देवेंद्रजींनी काय केलं नसताना तुम्ही असं कसं देवेंद्रजींबद्दल बोलू शकता.
असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि एवढंही सांगितलं की अबू आझमीसारखा माणूस औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते असं त्यांचं उदात्तीकरण करतो. तो एक चांगला शासनकर्ता होता, त्याला महाराष्ट्रात राहायचा काय अधिकार आहे, हेही त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं. त्यांनी सांगितलं की आज जर आपल्या बहुसंख्य हिंदू समाजामध्ये हिंदू लोकांनी जर ही मागणी लावून धरली की औरंगजेबाची कबर काढा, तर त्याच्यात काय चुकलं. आपण अनेक शहरांची नावं बदललेली आहेत. जसं आपण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं आपण धाराशिव केलं, आणखीन एका जिल्ह्याचं पण अहिल्यानगर म्हणून नामकरण केलं. मग अशा पार्श्वभूमीवर जर हिंदू संघटनांनी मागणी केली आणि त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून ही मागणी केली, तर त्यांचं काय चुकलं. आज त्यांनी उघडपणे शिवसेनेला सांगितलं की तुम्ही कसं मुसलमानांचं लांगुल चालन केलं आणि त्यामुळे तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल बोलायचा काही अधिकार नाही आहे. तुम्ही खुर्चीच्या मोहापायी हिंदुत्व सोडलं, मुसलमानांचं लांगुल चालन केलं आणि आता तुम्ही कोणत्या तोंडाने हिंदू राजाबद्दल किंवा हिंदू धर्माबद्दल बोलता. आणि त्यांचं भाषण ABP माझावर प्रसारित झालेलं आहे आणि अनेक लोकांनी ते पाहिलं असेल, पण ज्यांनी पाहिलं नसेल ना त्यांनी जरूर पाहावं. म्हणजे आता आणखी याचा प्रत्यय येतो की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे, मला तर वाटतं की याबद्दल एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असेल की माझा एकतरी चेला आज माझे विचार पुढे नेतोय आणि उघडपणे सभागृहामध्ये नेतोय. आज नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं त्याच्याबद्दल देवेंद्रजींनी त्यांना तंबी दिली अशी बातमी सोशल मीडियामध्ये येते. आज हिंदुत्वाबद्दल बोलणाऱ्या लोकांची जर गळचेपी होत असेल, केवळ लोकांना दिखावा करण्यासाठी आम्ही सहिष्णू आहोत, हिंदू सहिष्णू आहेत आणि हे सेक्युलर राज्य आहे, याच्यासाठी जर हिंदू लोक जी फक्त बोलतात, कृती कोणतीही वाईट करत नाहीत, तर त्यांना जर दडपण्याचा प्रयत्न शासनकर्त्यांकडून होत असेल आणि ते सुद्धा हिंदू शासनकर्त्यांकडनं, तर याहून आणखी महाराष्ट्राचं दुर्दैव काही वेगळं असू शकत नाही. त्यामुळे शिंदे साहेबांनी खूप छान निवेदन केलं आणि मला वाटतं की याच्याबद्दल त्यांचे शतशः आभार आपण सगळ्या मराठी बांधवांनी, हिंदू लोकांनी मानले पाहिजे की असा धडाडीचा नेता पाहिजे. आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये, यांनी किती उत्तर प्रदेशमध्ये दंगली नियंत्रणात आल्या, तिथे दर दिवशी दंगे होत होते. आज त्यांनी दंगेखोरांविरुद्ध, मुसलमानांविरुद्ध इतकी कडक कारवाई अवलंबली आहे की जरा कुठे दंगा होतोय असा संशय वाटला तरी तिकडे जाऊन पोलीस कारवाई करतात. पोलिसांना फ्री हँड दिलेला आहे. आज जे योगी करू शकतात उत्तर प्रदेश सारख्या महाकाय राज्यामध्ये, तर इथे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात का करू शकत नाही? का गुळमुळीत धोरण देतात, कोणाला सोडणार नाही, कोणा काय फक्त तुम्ही खटलेच भरणार आणि वर्षानुवर्ष ते खटले पेंडिंग ठेवणार आणि तारीख पे तारीख असं करत राहणार? याला अर्थ नाही. आज झटकन न्याय झाला पाहिजे या गोष्टींचा, कायदे कडक झाले पाहिजेत. अशा प्रकारे जे दंगल निर्माण करतात जाणून बुजून प्री प्लॅन्ड, त्यांच्यावर सक्त कारवाई ही ताबडतोब झाली पाहिजे. त्याच्यासाठी ट्रायल एरर वगैरे याचा काही उपयोग होणार नाही. याच्यातून आणखीन 10 दंगली निर्माण होतील, पण बाकी काय नाही. अजून 10 खटले येतील आणि अजून त्याच्या सुनावण्या चालू राहतील आणि हे चक्र कधीच संपणार नाही. त्यामुळे मोदी सरकारने सुद्धा याच्या बाबतीत लक्ष घालून हे कायदे सशक्त केले पाहिजेत, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना करणाऱ्यांना त्याची भीती बसेल आणि ते अशा घटना करण्यापूर्वी 100 वेळा विचार करतील. आज योगी सरकार सारखं जे योगी जी आहेत त्यांच्यासारखे धडाकेबाज धोरण मला वाटतं महाराष्ट्रात शिंदे सरकारच करू शकतं. फडणवीस साहेब हे फक्त विकासाबद्दल बोलतात. विकास जरूर आहे, तो आपण करत असात. महाराष्ट्र हे विकसनशील राष्ट्र आहे, प्रगतीपथावर देशाला नेणारं राज्य आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण नुसता विकास करून हिंदुत्वाचं रक्षण होत नाही. हिंदूंचं रक्षण करण्यासाठी त्याप्रमाणे कृती करावी लागते. नुसतं आपण विकासावर केंद्रित लक्ष केलं तर आज नुसत्या विकास करून आपल्याला माहिती आहे की जगभरात अनेक ठिकाणी सनातन धर्म, हिंदू धर्म लोप पावलेला आहे आणि हिंदू धर्माबरोबरच बाकीचे जे धर्म होते तेही लोप पावलेले आहेत. याबद्दल मी तुम्हाला पुढे कधीतरी सांगेन. पण इतिहास जर आपण तपासला तर दिसतं नुसतं विकास करून काही होत नाही. या विकासामुळे ही लोक आणखीन ॲडव्हान्स होतात आणि ज्यांनी हा विकास केला त्यांनाच ते नेस्तनाबूत करतात. हे इतिहास याचे साक्षीदार आहे. आणि त्यामुळे आपण हे बोटचेपीचं धोरण न अवलंबता यांच्यावर उघडपणे सांगून कारवाई करून हे प्रकरण मिटवलं पाहिजे कायमचं. आज राज ठाकरेंची काय प्रतिक्रिया काय म्हणून मी बघत होते, त्याच्यात त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे
की छावा कादंबरी 60 वर्षापूर्वी लिहिली गेली आणि छावा सिनेमा जो आहे, चित्रपट तो आत्ता आला आणि आत्ताच यांना औरंगजेबाची आठवण झाली का? म्हणजे याच्यात अर्थ काय की त्यांनी सुद्धा आलोचनाच केलेली आहे विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची किंवा हिंदुत्वाची आलोचना केली. पण आज टाईप एक गोष्ट विसरतात की 60 वर्षापूर्वी इथे काँग्रेसचं राज्य होतं आणि काँग्रेस ही मुसलमान धार्जिण होतं हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला सोशल मीडिया एवढा अद्ययावत नव्हता, लोकांना एवढी माहिती नव्हती आणि त्यामुळे विश्व हिंदू परिषद त्यावेळेला जरी असली तरीसुद्धा त्यांनी जर काही प्रयत्न तसे केले असले तरीसुद्धा काँग्रेस नेते दडपले असणार आणि त्या काळात काँग्रेस हे मुसलमान धार्जिण होते, त्या मुसलमानांविरुद्ध ते काही सहन करत नव्हते आणि ते सिस्टमॅटिक चिरडून टाकत होते. पंतप्रधान नेहरू सुद्धा आपल्याला माहिती आहे, त्यांना एकही मत मिळालं नसताना, वल्लभभाई पटेलांना मत मिळालेली असताना सुद्धा ते पंतप्रधान झाले. म्हणजे ते किती शागिर्द होते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या काळात मुसलमानांच्या विरोधात एवढा अवेअरनेस नव्हता जेवढा आजकालच्या काळात आहे आणि त्यामुळेच मुसलमानांच्या विरुद्ध बोलणं हे त्या काळात अवघड होतं आणि जर कोणी तसे प्रयत्न केले तर त्यांचा सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांच्यावर दबाव आणून ते प्रकरण दडपलं जात होतं. त्यामुळे आत्ताच हिंदूंना औरंगजेब आठवला असं नाही, पूर्वी आठवत होता. आता तो प्रकर्षाने आठवतोय कारण आता चित्रीकरणामुळे त्याची क्रूरता आणखीन जनतेसमोर आलेली आहे. तर आता हिंदू लोकच ही जर अशा पद्धतीने बोलायला लागली आणि सरकारने बोटचेपद धोरण अवलंबलं तर हिंदू धर्माचं भवितव्य काय राहणार? मग आज जे सहिष्णू आणि शांतताप्रिय लोक आहेत ते जर उद्या शस्त्र घेऊन हात उतरले तर मग यांचा सेक्युलरिझम जाणार, मग हे सेक्युलर राष्ट्र राहणार नाही, मग हिंदू आतंकवाद होणार, मग मुस्लिम आतंकवाद आहे, हिरवा आतंकवाद आहे, त्याचा बिमोड तुम्ही कधी आणि कसा करणार? नुसती आश्वासनं देऊन आणि खटले भरून हे प्रकरण संपणार नाही आहे. एक साधं उदाहरण बघा, अमेरिकेने जेव्हा ओसामा बिन लादेनची हत्या केली त्यावेळेला त्यांना माहीत होतं की याला जर अमेरिकन धर्तीवर याला उरलं तर इथे परत त्याची कबर वगैरे उभारली जाणार आणि परत काहीतरी उठावणार. त्याच्यापेक्षा त्यांनी त्याचं जे शव होतं ते समुद्रात फेकून दिलं आणि तो पूर्ण प्रश्नच मिटवून टाकला. अशा पद्धतीने आपण का नाही करू शकत? आणखीन एक उदाहरण बघण्यासारखं आहे की हिटलर जो जर्मनीचा सर्वेसर्वा होता त्याने किती ज्यूंविरुद्ध क्रूर हत्याकांड केलं, त्यांनी किती क्रूरतेने ज्यू धर्माला संपवण्यासाठी प्रयत्न केले, हे सगळं जगजाहीर आहे. आणि त्यामुळेच तो जेव्हा मेला त्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला जर्मन सरकारने पहिलं तर त्याचं शव घ्यायला इन्कार केला होता, पण त्याच्यानंतर ते घेतलं आणि जेव्हा त्याची कबर बनवली गेली त्या कबरीवर त्याच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला नाही. इतकंच काय तर हिटलरच्या वडिलांची कबर जिथे होती तिकडचा सुद्धा जो स्टोन होता, दगड ज्याच्यावर त्यांचं नाव कोरलेलं होतं, तोही त्यांनी काढून टाकला की जेणेकरून येणाऱ्या पिढींना या क्रूर कर्माची आठवणी होऊ नये आणि याचा क्रूर कर्माचं उदात्तीकरण होऊ नये. मग हे तिथे जर होऊ शकतं तर आपल्या बहुसंख्य हिंदू असलेल्या देशामध्ये राज्यामध्ये का होऊ शकत नाही? याचं मला आश्चर्य वाटतं. अजूनही आपण एक विशिष्ट समुदायाने दंगल केली, एका विशिष्ट समुदायाच्या विरुद्ध भांडण झाली का? अरे तुम्ही जरी लपवलं तरी बाकीचे जे फॉरेन मीडिया आहेत, सोशल मीडिया, तिथे तो उघड उघड दाखवतं की हिंदूंनी काय केलं, मुसलमानांनी काय केलं. मग तुम्हीच काय गप्प बसता मुग गिळून? तुम्हीच का एवढं डिप्लोमसी दाखवता? तुम्ही घाबरता? तुम्हाला दबाव आहे का? तुम्हाला पुढच्या मतदानाची म्हणजे निवडणुकीची चिंता हे कळत नाही? म्हणजे पुढच्या निवडणुकीची चिंता असेल आणि आत्ताचं तुम्ही हिंदुत्वाचं म्हणजे मळ धोरण अवलंबलं तर नक्कीच ते तुम्हाला महाग पडणार आहे. आता 5 वर्षात तर तुमच्या सरकारला धोका नाही तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे आता तुम्ही उलट स्ट्रॉंग कदम म्हणजे कठोर पावलं जर उचललीत हा दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी तर याचा तुम्हाला आणि हिंदू लोकांना आणि राज्याला आणि देशाला मोठा फायदा होणार आहे. आणि ही जर संधी तुम्ही घालवली तर मात्र परत मुसलमान लोकांचं अतिक्रमण इथे होणार आहे आणि परत हिंदू धर्म मग नामशेष होतो की काय अशी भीती निर्माण होईल. आणि हे जर टाळायचं असेल तर कायदे जे आहेत ते कडक झाले पाहिजे. आता वक्फ बिल पण येत आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर असे तर पडसाद उमटणं अपेक्षित आहे. त्यामुळे मोदींची नागपुरातली भेट आणि वक्फ बिल जे आता सुधारित स्वरूपात येत आहे त्याच्या विरोधात किंवा जनतेचं लक्ष त्याच्यावरून हटवण्यासाठी असे दंगे तर हे लोक करणारच आहे. आणि त्यामुळेच आपण सतर्क राहायची गरज आहे आणि ज्या गोष्टी मुसलमानांनी वाईट केल्या तिथे तुम्ही प्रत्यक्ष सांगितलं पाहिजे की त्यांनी केलेलं आहे. हिंदूंबद्दल तुम्ही सांगता, आता बलुचिस्तानमध्ये पूर्ण ट्रेनचं अपहरण झालं, त्याच्यात भारताचा दूरही संबंध नाही, तरी पाकिस्तानी मीडिया काय सांगते, याच्यामध्ये
भारतीय लोकांचा समावेश आहे. भारताने यांना फूस दिलेली आहे आणि त्यामुळे भारतात आपण आता परत आतंकवादी कारवाया सुरू केल्या पाहिजे हे ते सोशल मीडियावर बोलतात. आणि आपण इकडच्या मुसलमानांना एवढं महान ठरवतोय की त्यांच्या नामोल्लेखही आपण टाळतोय. ते अतिशय वाईट आहे आणि याचा जरूर सगळ्यांनी विचार करा. मला इथे हिंदू आणि मुसलमानांच्या भावना भडकवायच्या नाहीत. जे सत्य आहे तेच फक्त लोकांपुढे यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जर हिंदूंनी काही वाईट कृत्य केलं असेल तर त्यांनाही तुम्ही लपवू नका, त्यांनाही तुम्ही एक्सपोज करा की ह्या गोष्टी हिंदूंनी चुकीच्या केल्या आणि त्यामुळे आम्ही त्यांना शिक्षा केली. त्याचप्रमाणे मुसलमानांनी जर सनदच्या मार्गाने याचा विरोध केला असता, नुसती घोषणाबाजी केली असती, निवेदन सादर केलं असतं तरी समजण्यासारखं होतं. पण दगडफेक करायची, गाड्या जाळायच्या, पोलिसांवर अत्याचार करायचे, महिला पोलीस अधिकारी होता त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करायची, त्यांच्याकडे अश्लील हावभाव करायचे, अशा लोकांना तात्काळ जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की पुन्हा अशा पद्धतीची कृत्य कोणाकडूनही केली जाणार नाहीत कोणत्याही स्त्रीच्या बाबतीमध्ये, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. हे जोपर्यंत होत नाही आणि आपलं सरकार जोपर्यंत गुळमुळीत धोरण अवलंबत आहे तोपर्यंत यातून काही विशेष निष्पन्न होईल अशी अपेक्षा ही निराशेत परिवर्तित होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.